सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र त्यांचा मारेकरी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती, मात्र 2 महिन्यांनंतर देखील याचा मास्टरमाइंड समोर आलेला नाहीये। तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही हाताला लागलेला नाहीये। सीआयडी सह विशेष तपास पथकाला कृष्णा आंधळे गुंगारा देताना पाहायला मिळतोय। तर कृष्णा आंधळे काही नामचीन गुंड नाही, तो कोकरू बाळ आहे। कधीतरी तो पकडला जाईल असा विश्वास भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलाय। कृष्णा आंधळे सायको किलर असल्याचा आरोप देखील सुरेश धस यांनी केला। मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची, परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला, एक प्रकारचा सायको झाला। त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही, आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेले। पण बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी असा प्रकार आहे। ते कित्येक दिवस कोकरू बाळ आहे, ते पकडलं जाईल। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 2 महिने पूर्ण झालेत। या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया ठाम आहेत। या प्रकरणातले मंत्री धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलेत, मात्र आज तरी हे चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल अंजली दमानिया यांनी पुन्हा विचारलाय। धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। मी एक डिटेल्ड असं पत्र लिहिलंय, ते मुख्यमंत्र्यांना, अजित पवारांना, CBIला, EOW, ACBला, आणि त्या व्यतिरिक्त मी लोकायुक्तांना आणि इलेक्शन कमिशनला देखील हे पत्र पाठवलंय। मी सगळे 14 पानाचं पत्र आहे, त्याच्यात सगळे डिटेल्स आहेत। राजीनामा घेऊन चौकशी करावी अशी मी विनंती अजित पवारांना देखील करते। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील असं म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांच्या कोर्टात ढकललाय। मात्र धनंजय मुंडे प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी होत असल्याची टीका करायला धस विसरलेले नाहीये। माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे। यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो। आणि आमचं काय, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना, त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चाललाय। महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT स्थापन करा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे। तर SIT स्थापन न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करणार असं देखील ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्यात। 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीच्या तहसील कार्यालयाजवळ महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती। मागणी SP सरांना की आमच्या केसमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दखल घ्या, आम्हाला SIT किंवा CID तात्काळ द्या, आणि नाहीतर मग आम्ही SP ऑफिस समोर आमर उपोषण करू। महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT स्थापन करा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे। तर SIT स्थापन न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करणार असं देखील ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्यात। 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीच्या तहसील कार्यालयाजवळ महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती। मागणी SP सरांना की आमच्या केसमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दखल घ्या, आम्हाला SIT किंवा CID तात्काळ द्या, आणि नाहीतर मग आम्ही SP ऑफिस समोर आमर उपोषण करू। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे। 1 पोलीस अधिकारी आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस उपनिरीक्षक कीर्तिकेश्वर तुर्नर, कर्मचारी सतीश दैठणकर आणि मोहित पठाण आणि राजेश जठाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान परभणी ते मुंबई दरम्यान काढलेला लॉंग मार्च काल नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला।
पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली। आंदोलकांनी मागण्या मान्य करण्यासाठी 1 महिन्यांची डेडलाईन दिली आहे। तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलंय। गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला। मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांची मोठी संख्या आहे। एक वेगळा पक्ष उभा राहील एवढी ताकद असल्याचं विधान पंकजा मुंडे यांनी केलंय। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। तेच आहे खरं, अगदी खरं आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते। लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात। लोक मुंडे साहेबांच्या गुन्ह्यांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे। मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केला। आणि आता जालन्यातून मोठी बातमी समोर येते। वाळू माफियांविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। प्रशासनाने 9 आरोपींवर तडीपारीची कारवाई केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडेकरचा देखील समावेश आहे। तसंच जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या 6 आरोपींवर देखील परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान मेहुण्यावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलंय। हे 100% देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। तर कोण कुणाचा मेहुणा आहे, कोण कुणाचा नातेवाईक आहे यावरून अटक होत नसते, मुख्यमंत्री फडणवीस यांनी असं म्हटलंय। माझ्या जवळची हे करायचं, अरे सगळं राज्यच पाहुण आहे, इथं सगळा मराठाच पाहुणा आहे, हे असल्याने थांबत नसतो मी। वाटत असेल याचं तोंडच बंद करून टाकू आता, मग बोलायचं नाही, आरक्षण मागायचं नाही। मागत असतो मी। आरक्षणाचा मुद्दा दाबायसाठी इतका वाईट षडयंत्र रचल, मराठा आंदोलकांवरती पुन्हा नोटिसा द्यायच्या, पाहुण्या नावाच्या नावाखाली माझं तोंड बंद करायचं पण आरक्षण द्यायचं नाही। कधीच मराठ्यांशी बेमानी आणि गद्दारी होईल असं वाटत नव्हतं। कोणाचा शाळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते। जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते। माझ्याकडे याची माहिती नाहीये, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगतो। आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या एका गौप्यस्फोटासंदर्भातली। एका मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती असा पलटवार राऊतांनी केलाय। तर 2019ला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणतायत। मग 2014ला भाजपने युती का तोडली असा सवाल देखील संजय राऊतांनी विचारलाय। टूक बात मुझे अमित शाह जी ने कही कि आप कह दीजिए कि नहीं होगा फिर अलायंस, और उसके बाद मैंने उनको कहा कि नहीं, हमारी पार्टी को ये मंजूर नहीं है, हम 2.5 साल का मुख्यमंत्री पद आपको नहीं दे सकते, 5 साल मुख्यमंत्री पद हमारा होगा। हाँ, हमने पिछली बार डिप्टी सीएम आपको नहीं दिया था तो हम डिप्टी सीएम आपको दे सकते हैं। तो उद्धव जी ने कहा कि नहीं फिर तो नहीं बन पाएगा। वो अपने रास्ते चले गए, मैं अपने रास्ते चले गया और हमारा अलायंस नहीं हो पाया। जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहांनी तर मला असं वाटतं ही पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला। 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली। देवेंद्र फडणवीस, मी यांना परत सांगतो, त्यांना विजयाचा हँगओव्हर झालाय किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलंय। लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं, ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलंय आणि हे डिप्रेशन एवढा जाईल असं मला वाटत नाही। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच होम ग्राउंडवरच सुजय विखे पाटलांनी डिवचल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण आहे ते सुजय विखे पाटील यांचा मैं हूं डॉन या गाण्यावरचा डान्स।
बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधल्या घराशेजारी जाणता राजा मैदान आहे आणि या मैदानात झालेल्या एका कार्यक्रमात सुजय विखेंनी मैं हूं डॉन गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे जायंट किलर अमोल खताळ सुद्धा सुजय विखेंसोबत रॅम्प वॉक करताना पाहायला मिळाले. दिव्यांग आणि विधवा महिलांबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप माजी आमदार बच्चू कडू यांनी केलाय. लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी पैसे नाहीत असा आरोप देखील बच्चू कडू यांनी केलाय. सरकारच्या या सापत्न वागणुकीचा निषेध करण्यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू 21 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार आहेत. आता दिव्यांग विधवा महिला यांना गेल्या 6 महिन्यापासून त्यांचं मानधन नाही आहे. अजितदादांना म्हटलं होतं का 5 तारखेच्या आज जर मानधन भेटलं नाही तर वित्तीय सचिवाचं वेतन आम्ही रोखणार. ते वेतनही रोखलं नाही आणि मानधन सुद्धा 5 तारखेच्या आत भेटलं नाही. आता आम्ही 21 तारखेपासून रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ माताच्या समाधीजवळ जुनी राजधानी जी शिवकालीन राजधानी आहे त्या राजधानीतून आंदोलन करणार आहोत. दरम्यान लाडकी बहीण योजना आता गरिबांच्या जेवणावरच उठली आहे. लाडकीमुळे गरिबांचं पोट भरणारी आणि दिवाळी गोड करणाऱ्या कोणत्या योजनांवर गंडांतर येणार आहे यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूया. गरिबाचा घास लाडकीच्या घशात. गरिबांची शिवभोजन थाळी बंद होणार. आनंदाच्या शिधालाही लाडकीमुळे कात्री. शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती. पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे. पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडला आहे, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. तुम्हाला एकच सांगतो, अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडका भाऊ बंद होणार. हे तुम्हाला मी सांगतो, ज्या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी, त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत एवढं मी सांगतो.
आधीच लाडकीमुळे विविध विकास कामांच्या तब्बल 89,000 कोटींची देणी बाकी असल्याचं समोर आलंय. आता लाडकी बहीण योजना थेट गोरगरिबांच्या घासावरच उठल्याचं दिसतंय. सरकारनं तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी गरिबांचा घास हिसकावण्यापेक्षा बोगस लाडक्यांचा शोध घ्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता एक पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येते आहे. पुण्याजवळच्या भुकुममध्ये एका सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनातील नोट आढळली आहे. विशेष म्हणजे ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या हद्दीपासून काहीच मीटर अंतरावर आहे. मुळशी तालुक्यातील भुकुममधल्या आयरिस 3 या सोसायटीच्या लिफ्ट बाहेर ही नोट सापडली आहे. भारतात ही पाकिस्तानी चलनी नोट घेऊन कोण आलं आणि या नोटांचा वापर कोण आणि कशासाठी करत होता असे अनेक सवाल यामुळे उपस्थित झालेत. तर बावधन पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सोसायटीच्या चेअरमनने केली आहे. आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंना रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 13 फेब्रुवारीला शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते. शिवसेनेमध्ये अनेक जण पक्षप्रवेश करणार असून त्याची रत्नागिरीमधून सुरुवात होणार आहे. अण्णा हजारे काय बोलतात त्याला अर्थ नाही. केजरीवालांच्या पराभवामुळे अण्णांना आनंद झालाय अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. बँकेच्या संचालकाला 1 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर त्याला पदावर राहता येत नाही. त्यामुळे आता बच्चू कडू यांचं अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. माजी आमदार सुभाष बने यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी पक्षप्रवेश होणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने हे देखील मशाल सोडून हातामध्ये धनुष्यबाण घेणार असल्याचं कळतंय. महायुतीमध्ये वादाचं कारण बनलेल्या पालकमंत्रीपदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता असल्याचे संकेत शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेत. रायगड सोबतच नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा आज निर्णय होणार असल्याचं महेंद्र दळवी यांनी म्हटलंय. भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असं देखील त्यांनी म्हटलंय. मावळमध्ये महायुतीचा आभार मेळावा पार पडलाय. या मेळाव्यात आमदार सुनील शेळके यांनी निवडणुकीच्या काळात झालेल्या संघर्षाला विसरून एकत्र यायला हवं अशी भूमिका व्यक्त केली आहे. झालं गेलं गंगेला वाहून आपण महायुतीचा धर्म पाळून येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रित लढू असा विश्वास देखील आमदार शेळके यांनी कार्यकर्त्यांना दिला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. आतिशी यांनी LG VK सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. त्यानंतर LGंनी 7वी दिल्ली विधानसभा विसर्जित करण्याची अधिसूचना जारी केली आहे. आणि इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकट्याने शिवसेना घडवली, तशीच एकनाथ शिंदेंनी देखील पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब, तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो.